उमरगा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे ज्ञानराज चौगुले विजयी झाले होते. त्यांना 86,773 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार दिलीप भालेराव यांना 61,187 इतकी मते मिळाली होती. 7,835 मते घेत मनसेचे जालिंदर कोकणे तिसऱ्या क्रमांकावर होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंग पाटील विजयी झाले होते. त्यांना 99,034 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार मधुकरराव चव्हाण यांना 75,865 इतकी मते मिळाली होती. 35,153 मते घेत वंचित आघाडीचे अशोक जगदाळे तिसऱ्या क्रमांकावर होते. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे कैलास पाटील विजयी झाले होते. त्यांना 87,488 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार संजय निंबाळकर यांना 74,021 इतकी मते मिळाली होती. 20,570 मते घेत अपक्ष उमेदवार अजित पिंगळे तिसऱ्या क्रमांकावर होते. परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे तानाजी सावंत विजयी झाले होते. त्यांना 1,06,674 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार राहुल मोटे यांना 73,772 इतकी मते मिळाली होती. 27,939 मते घेत वंचित आघाडीचे सुरेश कांबळे तिसऱ्या क्रमांकावर होते.